नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रम रचना पद्धतीचा अभ्यास करत आहोत. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम रचनेच्या पद्धतीचा अर्थ पाहिलेला आहे. त्याचबरोबर त्याची असणारी तत्वे आपण अभ्यासलेली आहेत. आज आपल्याला अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याचा विचार करायचा आहे. मग अभ्यासक्रम रचनेच्या पद्धतीचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये पहिली आहे समकेंद्री पद्धती. त्याच्यामध्ये आहे समकेंद्री पद्धती. आपल्याला माहिती आहे की समकेंद्री कशाला म्हणायचं, तर अभ्यासक्रमाचा गाभा ठरवून इयत्ता व स्तरानुसार आशयामध्ये वाढ केली जाते. आशयानुसार त्याच्यामध्ये वाढ केली जाते. त्याच्यामध्ये इयत्तेचा विचार केला जातो, वर्गाचा विचार केला जातो, वयोगटाचा विचार केला जातो. आणि दुसरं म्हणजे त्याच्या स्तराचा विचार केला जातो. स्तर कुठला आहे आपण पाहिले, प्राथमिक स्तर, पूर्व प्राथमिक स्तर असेल, त्याच्यानंतर उच्च प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक स्तर असेल, उच्च माध्यमिक स्तर असेल, असं 4 स्तरामध्ये केलेली विभागणी आपण अभ्यासलेली आहे. त्या विभागणीनुसार जर विचार केला, त्या स्तरानुसार विचार जर केला, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या वयोगटाचा इयत्तेचा विचार केला जातो, ते कुठल्या वर्गासाठीचा आहे. त्याच्यानुसार त्याच्या आशयामध्ये वाढ केली जाते. जसा स्तर असेल, जसा वयोगट असेल, जसा वर्ग असेल, त्याच्यानुसार त्या आशयामध्ये वाढ केली जाते. मानसशास्त्रीय तत्वांचा आधार घेऊन त्या ठिकाणी ठराविक स्तरावर पुनरावृत्ती सुद्धा केली जाते. म्हणजे जो आपण आशय निवडलेला आहे, जो घटक निवडलेला आहे, त्याच्यानुसार जर विचार केला तर त्या ठिकाणी इयत्तेचा विचार केला जातो, स्तराचा विचार केला जातो, आशयाचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी रिव्हिजनला प्राधान्य दिलं जातं, पुनरावृत्तीचा विचार केला जातो. कारण समकेंद्री पद्धती जी आहे ती वर्तुळाकार पद्धतीवर आधारलेली आहे. त्याच्यावर, त्या सिद्धांतावर आधारित ही पद्धती काम करते. या पद्धतीचा विचार जर केला तर याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, गणित असेल, विज्ञान असेल, या विषयासाठी ही पद्धती वापरली जाते. या विषयासाठी पद्धती वापरली जाते आणि त्याच्यामध्ये पुनरावृत्तीला, रिव्हिजनला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आणि आशयाचं दृढीकरण केलं जातं. उदाहरणामध्ये आपण इतिहासाचा विचार करू. समजा जो 5वीला इतिहास आहे, 6वीला आहे, 7वीला आहे. उदाहरणामध्ये सांगतोय, समजा शिवाजी महाराजांविषयी जर माहिती सांगायची असेल तर जसा वय असेल, जसं वर्ग असेल, त्या वर्गानुसार जर विचार केला तर वर्ग 5वीचा जर असेल तर फक्त थोडक्यात गोष्टीच्या स्वरूपामध्ये त्यांना माहिती सांगण्याचं काम केलं जातं. वर्ग 7वीचा असेल तर त्या ठिकाणी त्यांचं युद्ध कौशल्याची त्या ठिकाणी माहिती दिली जाते. युद्ध कौशल्य असेल, चातुर्य असेल, याविषयी माहिती दिली जाते. आणि वर्ग 9वी 10वीचा असेल तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी नमूद केली जाते. मग त्याच्यामध्ये त्यांचा जन्म असेल, त्यांचं कारकीर्द असेल, त्यांचं कार्य असेल, त्यांचं नेतृत्व गुण असेल, लढाया असतील, या सर्व बाबींची सविस्तर माहिती पुढील वर्गानुसार, त्याच्या वयोगटानुसार त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की इयत्तेनुसार आणि स्तरानुसार त्याच्यामध्ये वाढ केली जाते, आशयामध्ये भर पाडली जाते. तो इतिहासाचा विषय असेल, भूगोलाचा असेल, गणिताचा असेल किंवा विज्ञानाचा सारखा विषय असेल, जसा वयोगट असेल तसा आशय त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्या आशयाला अनुसरून, त्या इयत्तेला अनुसरून, त्या स्तराला अनुसरून त्या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती केली जाते, त्याची रिव्हिजन त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यावर आधारलेली ही समकेंद्री पद्धती आहे. आशय एकच आहे पण त्याचं काय केलेलं, त्याचा विस्तार केला वयानुसार, इयत्तेनुसार, स्तरानुसार त्याच्यामध्ये वाढ करत करत त्या ठिकाणी पुनरावृत्तीला, रिव्हिजनला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर दुसरी पद्धती आहे घटक पद्धती. तो घटक पद्धतीचा विचार जर केला तर त्याच्या नावामध्येच दिलेला आहे घटक. याच्यावर आपल्याला लक्षात येईल घटक पद्धतीमध्ये काय असतं, तर यामध्ये विषयाचा एखादा घटक किंवा भाग निवडून त्याचा सखोल अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, सखोल असा अभ्यास केला जातो. उदाहरणामध्ये आपण जो विज्ञानासारखे भाग, वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांचा विचार जर केला तर एक एक घटक किंवा भाग घेऊन, तो भाग निवडून त्याच्यावर सखोल असा अभ्यास केला जातो. सखोल स्वरूपामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे एका एका विषयाला, आशयाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली जाते. आणि विस्तृत अध्ययनासाठी ही खूप चांगली संधी आहे. म्हणजे सखोल स्वरूपामध्ये, विस्तृत स्वरूपामध्ये माहिती घेऊन अभ्यास करण्यासाठी, विद्यार्थ्याला अध्ययन करण्यासाठी, अध्यापनासाठी ही एक चांगली पद्धती आहे. त्याच्यामुळं त्याला घटक पद्धती असं म्हटलेलं आहे. जरी ह्याच्यातून मर्मदृष्टी मिळेलच असं नाहीये, कारण त्या सगळ्या विषयासाठी हा घटक पद्धती लागू पडेल असं नाहीये, त्याच्यातून मर्मदृष्टी मिळेलच असं नाहीये.
मर्मदृष्टी कशाला म्हणायचं? सखोल स्वरूपाचं, विस्तृत स्वरूपाचं ज्ञान, त्यातून काहीतरी आपल्याला बोध होईल अशा स्वरूपाला आपण मर्मदृष्टी म्हणतो. कारण त्यातून कुठला बोध होईल असं नाहीये. कारण एका विषयामध्ये एखादा आशय जर असेल तर तेवढ्या आशयापुरतच, त्या घटकापुरतच ज्ञान भेटेल. सर्व घटकाचं, सर्व आशयाचं, सर्व विषयाचं परिपूर्ण माहिती आपल्याला त्यातून मिळेल असं सांगता येत नाही. त्याच्यानंतर तिसरी पद्धती आहे विशिष्ट विषय पद्धती. विशिष्ट विषय पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे की ठराविक काळानुसार, समजा त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की प्राचीन काळ असेल, अर्वाचीन काळ असेल, बरोबर आहे, याच्या अभ्यासासाठी ही पद्धती वापरली जाते. विशिष्ट विषय पद्धती आहे. एखाद्या विशिष्ट विषयाला अनुसरून, संकल्पनेला अनुसरून, घटकाला अनुसरून याच्यामध्ये अध्यापनाचं काम केलं जातं. त्या ठिकाणी त्याच्या रचनेच्या आधारावर विचार केला जातो, त्याची मांडणी केली जाते. कारण अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती आहे, त्याची रचना करत असताना एका विषयाचा त्या ठिकाणी जोर दिला जातो, फोकस केलं जातं. उदाहरणामध्ये आपण पाहू, प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेले बदल, बरोबर आहे. उदाहरणामध्ये अग्नीचा लागलेला शोध असेल, अग्नीचा शोध कधी लागला? प्राचीन काळामध्ये, अश्मयुगीन युगामध्ये शोध लागलेला आहे. पण अग्नीचा शोध ज्यावेळेस लागला तेव्हापासूनचा आजपर्यंतचा विचार जर केला, आधुनिक काळापर्यंतचा, अर्वाचीन काळापर्यंतचा विचार जर केला तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. सुरुवातीला मानव त्या अग्नीचा वापर कशासाठी करायचा? उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, हिंसक प्राण्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा उपयोग करू लागला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन चालवण्यासाठी अग्नीचा आधार घेऊ लागले. आणि आज विचार केला तर आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अग्नीचा उपयोग त्या ठिकाणी करत आहोत. त्याचे ऊर्जेचे स्रोत आपल्याला बदललेले दिसून येतात. म्हणजे अशा स्वरूपाचा झालेला बदल आपल्याला लक्षात दिसून येतो. त्याच्यानंतर चाकाचा शोध. चाकाचा शोध कसा लागला हे आपल्याला माहित आहे. एखाद्या उंच भागावरून एखादा लाकडाचा तुकडा ज्यावेळेस असा गरंगत त्या ठिकाणी जमिनीकडे खालच्या भागाकडे येऊ लागला, ते मानवानं पाहिलं की त्याच्या लक्षात आलं की आपण अशा पद्धतीची एखादी वस्तू बनवू शकतो की जेणेकरून आपल्याला एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला सोपं जाईल. त्याच्यानंतर चाकाचा शोध लागला, त्याची आयडिया त्याच्यातून आपल्याला आलेली दिसून येते. पण तेव्हापासून आजपर्यंतचा विचार जर केला तर चाकामध्ये झालेले बदल असतील, त्याचा केलेला त्यानं उपयोग असेल, अशा सर्व बाबी त्याच्यातून दिसून येतात. म्हणजे निवडक स्वरूपामध्ये असणाऱ्या संकल्पनेवर आधारित सखोल स्वरूपामध्ये माहितीची मांडणी करण्यासाठी, त्याची रचना करण्यासाठी विशिष्ट विषय पद्धतीचा त्या ठिकाणी विचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढली आहे कालक्रमण पद्धती. कालक्रमण पद्धतीचे जनक डॉक्टर लॉरी हे आहेत. डॉक्टर लॉरी यांनी या पद्धतीचा विकास केलेला आहे. मग कालक्रमण म्हणजे काय असतं? तर काळानुरूप केलेली मांडणी. काळानुरूप केलेली मांडणी. मग इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, अर्वाचीन काळ किंवा आधुनिक काळ असं म्हणतो. म्हणजे इतिहासाची त्याची केलेली रचना, त्याची केलेली विभागणी की जेणेकरून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल या दृष्टिकोनातून मांडणी करण्यात आली. त्याला कालक्रमण पद्धती असं म्हणजे. त्याच्यामध्ये काळाचाच उल्लेख आहे. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, अर्वाचीन भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास अशा स्वरूपामध्ये जी रचना केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढली पद्धती आहे परावर्तन पद्धती. परावर्तन पद्धतीमध्ये काय सांगितलंय की वर्तमान काळात घडलेल्या घटना, वर्तमान काळात घडलेली घटना असेल किंवा एखादी समोर आलेली समस्या असेल, त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी भूतकाळातील दाखल्यांचा त्या ठिकाणी संदर्भ दिला जातो. त्याचा मूळ उगम काय आहे, मूळ उगम कधी झालेला आहे, त्याचा मूळ स्रोत काय आहे, यावर आधारित माहिती सांगणारी पद्धती म्हणजे परावर्तन पद्धती आहे. उदाहरणामध्ये दहशतवाद. आजचा विचार जर केला, दहशतवाद ही खूप मोठी समस्या आहे. भारतासमोर तर आहे, पण जगातील इतर राष्ट्रांसमोर सुद्धा उद्भवलेली समस्या आहे दहशतवादाची. या दहशतवादाची मूळ मुळं कुठं असतील याचा विचार जर केला तर ते आपल्याला भूतकाळात नेऊन सोडतात. मग भूतकाळात का असतील तर त्याचा नेमका उगम का झाला, त्याची कारण काय, त्याच्याहून कारणांचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो. त्याच्याहून लक्षात येतं की दहशतवाद समोर का आलेला आहे. म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर आधारित दहशतवाद आहे. म्हणजे त्याची असणाऱ्या ज्या बाबी आहेत, वर्तमान काळातील जरी समस्या असेल तर त्याचे पायमूळ भूतकाळात आहेत हे सांगण्याच्या पद्धतीला परावर्तन पद्धती असं म्हटलं जातं. दहशतवादाचा जर आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल तर त्याच्या भूतकाळाचा विचार करणं आवश्यकच आहे. त्या संदर्भ कुठं जोडला जातो, त्याची सुरुवात कुठून झाली हे आपल्या त्याच्यातून लक्षात येतं. त्याला आपण परावर्तन पद्धती असं म्हणतो आणि ती अभ्यासक्रमाची रचना करताना त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर
रचनेची पुढली पद्धत आहे चरित्र पद्धती. चरित्र पद्धतीचे उद्गाता कार्लाइल हे आहे. कार्लाइल यांनी चरित्र पद्धतीवर आधारित माहिती सांगितलेली आहे. कार्लाइल यांचं म्हणणं काय आहे की राष्ट्रनेते, देशभक्त आणि समाज सुधारक यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी चरित्र पद्धती त्या ठिकाणी उपयोगाला येते. आणि या चरित्र पद्धतीच्या साहाय्यानं तत्कालीन परिस्थितीचा, तत्कालीन म्हणजे ती व्यक्ती कोणत्या काळामध्ये कोणत्या वर्षामध्ये कार्यरत होती, त्यानं कोणतं काम त्या काळामध्ये केलेलं आहे याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी, मग थोडक्यामध्ये त्याची सामाजिक परिस्थिती असेल, तत्कालीन राजकीय परिस्थिती असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, याचा सखोल अभ्यास त्या परिस्थितीवरती प्रकाश टाकण्यासाठी ही चरित्र पद्धती त्या ठिकाणी उपयोगाला येते. हे आपल्या त्याच्यातून लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढली पद्धती आहे आधार पद्धती. आधार म्हणले की लक्षात येतं आधार म्हणजे पुरावा. मग आधार पद्धतीचा विचार जर केला तर त्याच्यासाठी प्राथमिक स्त्रोत आणि दुय्यम स्त्रोत यांचा आधार घेतला जातो आणि त्याच्या आधारे अभ्यासक्रमाची रचना केली जाते. मग प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोताच्या साह्याने विचार जर केला तर पुराव्याच्या आधारे बोलणे, सत्याचा शोध घेणे या बाबींचा विकास आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये करता येतो. दुसरं महत्वाचं म्हणजे चिकित्सक वृत्तीचा शोध त्याच्यातून विद्यार्थ्याला घेता येतो आणि बालकाचा सर्वांगीण विकास होताना दिसून येतो. म्हणजे यावर आधारलेली ही पद्धती आहे. म्हणजे अभ्यासक्रमाची रचना जर करायची असेल तर आपल्याला या सगळ्या बाबींचा विचार करावा लागेल. अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये समकेंद्री पद्धती, घटक पद्धती, विशिष्ट विषय पद्धती, कालक्रमण पद्धती, परावर्तन पद्धती, चरित्र पद्धती आणि आधार पद्धती या 7 पद्धतीच्या साह्याने अभ्यासक्रमाची रचना, त्याची मांडणी त्या ठिकाणी केली जाते की जेणेकरून कुठलाच आशय, घटक, कुठलाच कालखंड त्याच्यापासून वंचित राहू नये आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता यावी आणि बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची मांडणी त्या ठिकाणी केली जाते. कारण आजचा बालक उद्याचा भविष्य काळामध्ये सुजाण नागरिक बनणार आहे, त्याचा सर्वांगीण विकास करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना केली जाते आणि अभ्यासक्रमाच्या रचनेतून बालकांच्या गरजांची पूर्तता केली जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.